पहिला बॉल विजयला या ठिकाणी दाट फेकला जातोय गोलंदाज अजयच्या माध्यमातून पुन्हा एकदा तयार अजय होबोदे विकेट स्ट्रायकरवरती विजय उलटाच बॉल यामुळे मात्र संधीचं सोनं करू शकले नाहीयेत लाईन मात्र पाहावी लागेल लाईन चुकीची असेल लक्षम सरून बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे पंचांनी वाईट करा दिला आणि टीमची टोटल एकने पडू सरकली 2 धावा स्कोर करवरती आपल्याला पाहायला मिळतील आमचे संतोष भोईर तदनंतर भावेश पाटारे यांच्याकडे देखील पाले टीमला शुभेच्छा ते देखील युट्यूबच्या माध्यमातून पाहतात ऑनलाईन या मॅचला त्यांचं देखील सहर्ष स्वागत बरेचसे प्रेक्षकवर्ग युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि या सामन्याला एन्जॉय करतात त्या तमाम प्रेक्षकवर्गांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत जाऊया मैदानावरती गोलंदाज तयार अजय पुढचा बॉल हाफ ट्रॅकर पडल्यानंतर भरपूर वेगाने आला बॉल आतमध्ये ऑन साइडला खेळले स्क्वेअर ऑफ द विकेट ना स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित सिंगल एकवटली जाईल आणि सिंगल बरोबर टीम पोहोचेल 3 या धावसंख्येवरती पॉवर पेचं षटक आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू उपस्थित एक क्षेत्ररक्षक लॉंगॉन रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मनीष साठी ही क्षेत्ररक्षणाची विभरचना आपण पाहू शकता ती तिसगरी गिराच्या बाहेर आपण पाहतोय आणि आता स्ट्राईक पुन्हा एकदा येते ती मनीष कोळेकर रूप पांड्याच्या हातामध्ये मिस्टर 360 ऑन स्ट्राईक गोलंदाज तयार फटका भरपूर चांगला यस पाहिलं देखील नाहीये जसा बॉल रिलीज झाला तसा स्क्वेअर ऑफ द विकेट ना पांड्यानं बॉलला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला बास मनीष कोळेकरच्या बॅटमधनं षटकार षटकार आलाय मनीष कोळेकरच्या बॅटमधनं गोलंदाज पुन्हा एकदा तयार अजय ओव्हर द विकेट मनीष साठी टॉस बॉल जबरपास कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर मनीष कोळेकरच्या बॅटमधनं हा दुसरा दमदार आमचे किशोर बाबाते यांचं देखील शुभागमन झालंय त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनोपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय मनीष कोळेकरच्या माध्यमातून आता मोठी फटकेबाजी पाहायला मिळते पंड्या आता गरम झालाय आणि आता पुन्हा एकदा अजय तयार गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट ना जागा बनवली स्ट्रोक साठी आणि मनीष कोळेकरच्या बॅटमधनं अजून एक चौकार भरपूर मजबूत स्थितीमध्ये तब्बल 17 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील तर ओव्हर नंबर फर्स्ट गॉन 17 धावा फलकावरती मनीषच्या बॅटमध्ये एक षटकार 2 चौकार आले आणि टीमची टोटल 17 धावा फलकावरती आपण पाहतोय थोडासा मागडा तरला पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अजयला आपण पाहू शकता भरपूर मागडा ठरला आता नवीन गोलंदाज टीमचा सिनियर खेळाडू आपण पाहतो ज्याच्याकडे भरपूर चांगला अनुभव आहे आणि मागच्या मॅच मध्ये त्यांना भरपूर चांगली गोलंदाजी देखील आपल्या टीमसाठी केली होती तो विष्णू आला आता दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंगवरती फलंदाज आपण पाहतोय विजय कोळेकरला ज्याच्यामध्ये देखील क्षमता गुणवत्ता भरपूर आहे ताकदवर फटके त्याच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पाहिले तो विजय कोळेकर आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला रिवर्स अटेंड करतात आवश्यकता नाहीये दुधारी तलवारचा वापर केला आणि इथून ओव्हर देखील पाहायला मिळतोय 2 धावा मिळतील या बॉलवरती सरळ बॅटनं मी म्हणजे फटके खेळण्याची गरज असेल आणि तू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला संपर्क जरी बनला नाही तरी देखील मिळाल्या लेग बायच्या स्वरूपाने या 2 धावा टीमची टोटल अजून 2 ने पुढे सरकली 19 धावा फलकावरती
सुरुवात चांगली झाली आहे मनीष कोळेकरच्या जोरावरती फ्लँक स्टार्ट निर्माण केला तो कापरेशी ती पाले टीमनं दर्जा निर्माण केला मैदानावरती पुन्हा एकदा विष्णू तयार विजयसाठी बॉल सोबरबन पद्धतीचा चेंडू फसवा बॉल ज्याला म्हटलं जातं तो बॉलचा वापर केला गोलंदाज विष्णूनं सक्षम ठरला आणि चेंडू जातोय डॉट मी म्हटलं भरपूर वर्षाचा अनुभव देखील विष्णूकडे त्याच अनुषंगानं भरपूर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय विष्णूच्या माध्यमातून पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना तयार विजयसाठी हा बॉल पुन्हा एकदा गती कमी होती बॉलची फटका जरूर हवेमध्ये होता मात्र विकेट किपर पोहोचू शकला नाहीये नो मॅच स्टँड झोन मध्ये चेंडू पडला मिळती सिंगल आणि सिंगल बरोबर टीम पोहोचेल एकूण धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आपण पाहतो मनीष कोळेकर आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल वलंगटचा डाण्या वाघ ज्याला म्हटलं जातं तो मनीष स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट छोटा पॅकेट बडा धमाका नेहमीच मोठी पाटकी बाजी पाहिली आज पुन्हा एकदा त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असतील प्रेक्षकांना तो मनीष पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवरती स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला गती कमी होती बॉल मध्ये पुन्हा एकदा मनीषला चकमा दिला विष्णूनं डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल गती भरपूर कमी पाहायला मिळते चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न देखील झाला डॉट बॉल येतो या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तब्बल 4 बॉल फेकलेत आणि फक्त 3च धावा आतापर्यंत विष्णूनं खर्च केल्यात पुन्हा एकदा सायकलवरती मनीष उर्फ पांड्या व्हेरी गुड स्ट्रोक सफल झाले मिस्टर 360 ऑप्शनच्या बाहेर निघाले आणि घुटनात एक तमाशा एक चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मनीष कोळेकरच्या बॅटमधून अजून एक चौकार सो मच इथून आपण पाहतोय पांड्याच्या बॅट मधनं चौकाराला चौकाराबरोबर टीम पोहोचते एकूण 24-24 आकड्यावरती जबरदस्त स्टार्ट पांड्यानं आपली इनिंग भरपूर चांगली आतापर्यंत खेळली आहे विलास मामा मालिंगे देखील जवळून मॅचला एन्जॉय करतात त्यांच्या जोडीला ज्ञानेश्वर कोळेकर देखील आपण पाहतोय भरपूर मोठ्या संख्येनं प्रेक्षक देखील उपस्थित झालेत तमाम प्रेक्षक वर्गांचं हार्दिक स्वागत स्विच हिट रिव्हर्स अटॅक केलाय खेळाडू मात्र उपस्थित झेलावेत आणि फलंदाज बाद वाघाची शिकार मैदानावरती केली जाईल आत्मघाती फटका रिव्हर्स अटेंड केला आणि त्या बॉलवरती मनीष कोळेकरला मैदान सोडावा लागेल हा पहिला मोठा धक्का कापरेशी ती पाले टीमला स्विचिटचा फटका खेळायचा होता मात्र चेंडू गेला सरळ आपण पाहिलं मिड विकेटच्या दिशेला आणि तो फटका फसला मनीष बाद झाला हरकत नाहीये मनीषनं सुरुवात चांगली करून दिली आपल्या टीमला पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 13 आणि दुसऱ्या षटकामध्ये मात्र धावगती कमी पाहायला मिळाली फक्त 7च धावा आल्या विष्णूनं भरपूर चांगली गोलंदाजी केली मी म्हटलं होतं त्याच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि त्याच अनुषंगानं त्यानं चांगली गोलंदाजी करत मनीष कोळेकरची विकेट या ठिकाणी कॅरी केली आता नवीन फलंदाज मैदानावरती सागर तोरवे गोलंदाजी मार्कवरती विनोदला आपण पाहू शकता तिसऱ्या षटकामध्ये विनोदला प्राचारण केलं जात आहे भरोडी विपक्ष कापरेशी ती पाले असा मॅच आपण पाहतात सेकंड मधील सेकंड बिग फाईट लढत आपण एन्जॉय करतात युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग देखील जॉईन झाले त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत 24-24 धावा धावफलकावरती भरोडी टीम समोर खेळताना चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केला जाईल पाले टीमच्या माध्यमातून शाकिनवरती सागर तोरवे हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला आठव्या बॅटनं नो मॅच सँड झोन मध्ये चेंडू पडतोय मिड विकेटचे खेळाडू बॉलवरती येतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट टीमची टोटल 2 ने पुढे सरकेल 26 धावा धावफलकावरती सागरचं खाते या ठिकाणी खुलं झालं 2 या धावसंख्येनं आपण पाहतोय
तिसऱ्या षटकामधला हा पहिला बॉल होता. अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. किती धावा जमवल्या जातील आणि किती धावेचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाईल बरोडी टीम समोर कापशिदी पाले टीम याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेस बॅटची बाहेरची कडा जरूर लागली होती आणि झेल मात्र ड्रॉप झाले. डायरेक्टचा प्रयत्न देखील केला. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथं नाही आहे. झेल सुटली आणि इथून झेल ड्रॉप झाल्यानंतर रनआउट देखील केलं गेलं होतं. मात्र इथून रिव्ह्यू घेतला गेला रनआउट साठी तो बरोडी टीमच्या माध्यमातून. आणि आता तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून मात्र चेक केलं जाईल की फलंदाज सेफ आहेत की फलंदाज बाद असतील हे मात्र चेक केलं जाईल. येस फलंदाज बाद असतील कारण की धाव अपुरी असेल आणि इथून ह्या बॉलवरती मिळेल फक्त येस एकही धाव मिळणार नाहीये कारण की इथून फलंदाज पहिल्या रनसाठी धावले होते तेव्हाच बाद झाले. त्यामुळे आता हा दुसरा मोठा धक्का कापशिदी पाले टीमला रनआउटच्या स्वरूपानं विजय कोलेकर बॅक टू द पविलियन. ठीक आहे. डीजे आपण पाहतोय तर इथून विकेटचं पतन. विजय कोलेकर बाद झाले. पहिल्या रनसाठी या ठिकाणी धावले गेले होते मात्र इथून रन्स कंप्लीट झाली नाही आणि धावबाच्या स्वरूपानं हा दुसरा धक्का लागला तो पाले टीमला. टीमची टोटल थांबली आहे 26 या आकड्यावरती. नवीन फलंदाज राकेश भोईर. गोलंदाजी भरपूर चांगली झाली या ओव्हरमध्ये देखील सुरुवात चांगली केली. गोलंदाज विनोदनं 2 बॉल फेकलेत आणि 2च धावा आतापर्यंत खर्च केल्यात. स्ट्रायकरमध्ये आता राकेश तुम्ही पाहू शकता. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विनोद गोलंदाजी मार्गवरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 26 धावा फलकावरती. स्ट्रायकरमध्ये फलंदाज राकेश भोईर. हाफ ट्रॅकर पुलचा फटका पॉवरफुल स्ट्रोक आल्या आल्या आपली धमक सिद्ध करून देतोय राकेश भोईर मैदानावरती. पहिल्या बॉलवरती ठोकलाय राकेश षटकार. खेळून काढला इथून विजय कोलेकर आणि मनीष कोलेकर बाद झाल्यानंतर राकेश भोईर भरपूर चांगली बॅटिंग करतोय. एक षटकार एक चौका त्याला टोकला तोच राकेश पुन्हा एकदा स्ट्रायकरवरती. गती कमी होती या बॉलची. स्लोबर पण पद्धतीचा हा बॉल स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण व्हेरी गुड फिल्डिंग. बॉलला अडवला गेला आणि तेवढ्याच वेगानं थ्रोपैकी देखील पाहायला मिळाली. टीमची टोटल एक धाबेनं पुढे सर केला 37 धावा फलकावरती. मोठ्या लक्ष्याचा पाठला करता आपण पाहू शकता. लक्ष मोठं ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल तो कापशिदी पाला टीमच्या माध्यमातून. समोरचा संघ देखील भरपूर ताकदवर आहे. आताच भरोडी संघ अंतिम बॉल या ओव्हर मधील लॉकटेट मात्र लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. फटका फसला आणि अजून एक विकेटचं पतन. सागरला मैदान सोडावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर कापशिदी पाला टीमची धावसंख्या आपण पाहतो 37. लॉस ऑफ 3 विकेट्स.
नवीन फलंदाज आपण बघतोय सूरज मस्कर. पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली होती सूरजनं. 7 चौकार त्यानं टोकले होते, त्यातील जवळजवळ 4 चौकार मिळून रिव्हर्सच्या माध्यमातून त्याने टोकले होते आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील त्याला मिळाला होता. तर सूरज आला मैदानाच्या आतमध्ये. शाखेमध्ये फलंदाज असेल राकेश भोईर. राकेश आलाय, आपण राकेश पाहतो आपण शाखेला, ज्यानं भरपूर चांगली बॅटिंग केली. एक षटकार टोकला, एक चौकार टोकला, सेट झाला आता मैदानावरती. आणि आता अंतिम षटक असेल अश्विनचा, ज्या अश्विननं मात्र भरोडी टीमला 6 चेंडू आणि 8 डब्याची गरज असताना तो मॅच त्यानं जिंकून दिला होता. 8 डब्या त्यानं डिपेंड केला होता. तो अश्विन आला आता शेवटच्या षटकामध्ये. अश्विनचा पहिला बॉल बॅकफुट वरती गेले आणि बॅटचा पेस शेवटच्या मोमेंटला ओपन केला. वेट अँड वॉच क्रिकेट वीरेंद्र सहवाग स्टाईलला अप्परकटच्या माध्यमातून राकेश भोईरच्या बॅटमधनं हा चौकार. चौकाराला राकेशच्या बॅटमधनं टीमची टोटल चौकारा बरोबर पुढे सरकेल. एकूण स्कोर 41. 41 धावा फलकावरती. गोलंदाज तयार. बॅटची बाहेरची कर्डा झेल पकडण्याचा प्रयत्न केला विकेट किपरनं, मात्र झेल मिळू शकली नाही आणि शॉर्ट पाईन लेगचा खेळाडू या ठिकाणी जज करेल तोपर्यंत मिळेल याबाबत सिंगल. धावसंख्या सिंगल बरोबर पुढे सरकेल. 42. 42 धावा फलकावरती. अश्विनचं षटक मार्गस्थ डेट ऑफ बर्थ आपण पाहतो, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण सॉकरचं षटक म्हणतो, ते षटक या ठिकाणी हाताळतो आतापर्यंत गोलंदाज अश्विन. एकूण बॉल झाले त्या ओव्हरमधील 2. अद्याप 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. पुन्हा एकदा स्ट्रायकरवरती फलंदाज सूरज मस्करला आपण पाहू शकता. अश्विन तयार. पुढचा बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला, रिवर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, दाबाची संधी आणि फलंदाज होतील बाद. रनआउटच्या स्वरूपानं अजून एक विकेट मिळेल ती भरोडी टीमला. सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. तर नवीन फलंदाज सिद्धार्थ आला मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग फलंदाज राकेश भोईर. स्ट्राईक सोटाकडे घेतली राकेशनं, विकेट सॅक्रिफाईस केली सूरजनं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अश्विन ऑन साइडला बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला, टॉपेज लागली, जेटची संधी, शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये विष्णू तिथे होते, चांगला जेट टिपला जाईल आणि लगातार आता विकेटचं पतन. फलंदाज राकेश बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. जबरदस्त संगीत. स्वर्गीय रोहित भाई भोईर प्रतिष्ठान आयोजित आपण पाहतोय. स्वर्गीय रोहित भाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील आणि स्वर्गीय सागर तामाणे स्मृती चषक 2022 पर्व आपण पाहतात. आयोजन करते आपण पाहतोय वन मॅन शो. आमचे राज भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. जबरदस्त स्पर्धा. 4 दिवस क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आजचा स्पर्धेचा 3रा दिवस आणि मॅच भरपूर चांगला पाहायला मिळतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स अटेंड करतात. पुन्हा एकदा दाबाची संधी, मध्येतून बॉलला व्यवस्थित कलेक्ट केले नाहीये. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाईल. जाग्यावरतीच
दोन धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल दोन्ही पुढे सर्किल 44 44 धावा आपण पाहतोय. फलकावरती लागल्या गेला. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अश्विन. शाखेरपती फलंदाज सिद्धार्थ. अंतिम बॉल या षटकातील शिल्लक ओव्हर द विकेट. विकेट केल्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा इथून धावाची संधी असेल आणि फलंदाज होतील बाद. शेवटच्या बॉलवरती रनआउटची विकेट. आणि आता मात्र खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त झालं. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहतो एकूण धावसंख्या का प्रसिद्धी पालक टीमने बनवण्यात 44 44 धावा. आणि विजयाचं लक्ष असेल ते बरोडे या टीम समोर 45 धावेचं डिझाईन. धावेची गरज असेल आपण पाहू शकता. आणि 45 धावेचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचा धावतोपर्यंत ऐकूया आपण आमच्या जवळचे मित्र व्हाईस ऑफ घारिवली डोंबिवलीचा गोड आवाज रोशन संत यांच्या आवाजामध्ये. थँक्यू सो मच. डीज कंटिन्यू. नवरा बारकुला ग बाई तुझा नवरा बारकुला. सोनू बांगर. कपाली केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद एकच नाम घोष करतो जगदंब जगदंब. पुन्हा एकदा सुरुवात करतोय. 45 धावांचं लक्ष्य आहे स्वर्गीय अनिकेत पाटील 11 श्री गणेश भरोडी या टीम समोर. अकरा पूर्णांक 25च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील. हा सामना जिंकण्यासाठी भरोडी या टीमला अजय पाटील आणि सलामीचे फलंदाज आहेत आशिष पाटील ही जोडी आहे. BRPL या स्पर्धेमध्ये नक्कीच खूप मोठा विक्रम केला होता. अजय पाटीलने 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकले होते. तोच अजय पाटील आपण पाहू शकाल यावीस मैदानावरती आहे. त्याला साथ देतोय आशिष पाटील ही जोडी आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गोलंदाज सागर थोरवे. खूप चांगली धावसंख्या बनवली आहे. 4 षटकांमध्ये 45 धावांचं लक्ष ठेवलंय. 11.25च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी यावीस भरोडी टीमला.
थँक्यू. सागर गोलंदाजी मार्कवरती यावीस ऑन साइडला हुक करतात. गॅप शॉट सिलेक्शन इनफिल्डच्या वरून आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. या दरम्यान पालेगाव टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. आमचे जवळचे मित्र भानुदास साळवी आणि अविनाश दादा साळवी यांच्याकडून पालेगाव टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. 45 धावांचं लक्ष्य आहे. धावसंख्या पाहायला मिळते 4 धावा. श्री गणेश करतोय चौकाराने. फलंदाज आशिष पाटील. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज सागर थोरवे. यावी चांगला चेंडू आहे परंतु लाईन चुकीची आहे. पंचांचे व्हाईट बॉलचा येतोय. अवांतर धाव मिळताना धावसंख्या 1 पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे पहिलं मार्गस्थ आहे. या दरम्यान भरोडी टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय अजित पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. यावीस इनफिल्डच्या वरून अपिश अँड पनिश. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय फलंदाज आशिष पाटीलच्या बॅटमधून. तो मॅच डीजे मास्टर. धावसंख्या 4 पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात केली. फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय आशिष पाटीलने. स्वर्गीय अनिकेत पाटील 11 श्री गणेश भरोडी या टीमला. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल विकी स्पोर्ट्स कुकसे या टीम समोर, ज्या संघाने आजच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकलेत. सागर यावेळी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. हुक करतोय आणि चेंडू जातो लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. सलग 6 तिसरा चौकार येतोय फलंदाज आशिष पाटीलच्या बॅटमधून. आशिष पाटील ऑन फायर. या दरम्यान सन्माननीय म्हारळगावचे समाजसेवक अशफाकजी शेख साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान आणि RB11 वरप आयोजित स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील आणि स्वर्गीय सागर तामाणे स्मृतिचषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन. प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 20,000 रुपये आणि मॅन ऑफ द सिरीज साठी AC. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. तो मॅच अप्रतिम बॅटिंग करतोय आशिष पाटील. त्याला साथ देतोय अजय पाटील. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. 45 धावांचं लक्ष्य आहे. अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 20.
यावेळेस वेगवान चेंडू होता, फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाची संधी आणि फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का बसतोय, आशिष पाटीलची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज विनोद पाटील येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहेत आणि 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि बनवायचे आहेत 26 धावा. कमबॅक करावा लागेल काप्रसिद्धी पाले या टीमला, कारण की पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात करून दिली आहे आशिष पाटीलने. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती येतोय विनोद पाटील. यावेळेस अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करतोय, एकदा तर कंप्लीट केली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्वीपर कव्हरच्या दिशेने आणि तोपर्यंत मिळतं त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती भरोडी या टीमची 1 बाद 21 धावा, बनवायचे 45 धावा. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 24 धावांची गरज. तर नवीन गोलंदाजी मार्क होती सज्ज होत आहे तेजस. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील हे दुसरं षटक आहे. हे षटक फार महत्वाचं असेल, कारण की 18 चेंडू शिल्लक आहेत, 24 धावांची गरज आहे. यावेळी चांगला चेंडू आहे, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोवर 1 चेंडू फेकतोय गोलंदाज तेजस. डॉट बॉलची समाप्ती. आमच्या कंट्रोल रूम मध्ये तेजस भोईर देखील आहेत आणि तेजस भोईर सारखीच गोलंदाजी करावी लागेल तेजसला, कारण की मलंगड एक्सप्रेस आहेत. मॅन फ्रॉम मानेरे. यावेळी अंडर बॉक्स स्टाईलने टॅप करतोय, एकदा तर कंप्लीट केली. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्वीपर कव्हरच्या दिशेने. मिलिंद आहेत, फंबल होतोय, तोपर्यंत मिळते त्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 23 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो तेजस आणि स्ट्रायकिंगला फलंदाज सिक्सर किंग अजय पाटील. डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडू फेकून देतो वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 6 पुढे सर्किल 29.
29 धावा धावफलकावरती. वाईडिश लॉंग ऑफच्या वरून आपण पाहिला हा षटकार. अप्रतिम बॅटिंग करतोय फलंदाज अजय पाटीलचा बल्ला बोलतोय. आपले इरादे स्पष्ट केलेत या सामन्यामध्ये. षटकार ठोकलाय सिक्सर किंगने. गतीमध्ये परिवर्तन. बॅकफुटवरती आले. स्क्वेअर कट करतोय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेलला आपण बघू शकाल. 30 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण बघू शकाल स्वर्गीय अनिकेत पाटील 11 श्री गणेश भरोडी या टीमला. यावेळेस बॅटची कडा होती. झेल ड्रॉप केलाय आणि एक धाव कंप्लीट. बॅकिंगसाठी कोणी नाहीये आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल आपण पाहू शकाल 32. 32 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 13 चेंडू आणि 13 धावांची गरज. 13 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन आपण पाहू शकाल आणि आमचे समोरचक मित्र सोनू बांगर यांच्या चेहऱ्यावरती नक्कीच निराश आहेत ते थोडेसे, कारण की संघ थोडासा बॅकफुटवरती आहे त्यामुळेच ते थोडेसे निराश आहेत. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट करतो क्षेत्ररक्षक डीपमध्ये. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होत आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 34. 34 धावा बनवायचे 45 धावा. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. विकी पाटील आणि ओमी यांच्याकडून एक खास गिफ्ट फ्रेम आपण पाहतोय. आयोजकांना सूरज तामाणे देखील आहेत, त्यानंतर राज भोईर देखील आहेत, अमितजी माने देखील आहेत. थँक्यू सो मच विकी पाटील साहेब, ओमी साहेब. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. ही फ्रेम आपण पाहू शकाल. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा याची ही फ्रेम आपण पाहतोय. भूमिक 11 गंधारी या टीमकडून सप्रेम भेट आहे आयोजकांना. मिलिंद गोलंदाजी मार्कवरती. यावेळी शॉट पुल करतोय क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख जेल टिपलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. अजय पाटील बॅक टू द पविलियन. विजय पाटील येतोय नवीन फलंदाज. विजय पाटील आणि विनोद पाटील ही जोडी आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च धावांवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 2 पुढे सरकेल आपण पाहू शकाल 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल स्वर्गीय अनिकेत पाटील 11 श्री गणेश भरोडी या टीमला. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला. धावाची संधी आहे आणि फलंदाज बाद.
अजून एक धक्का बसतोय, तो म्हणजेच भरोडी टीमला फलंदाज विनोद चिखली संपुष्टात. विजय बाद झालेत. मॅच मोस्ट एक्सपिरियन्स बॅट्समन येतोय बॅटिंग करण्यासाठी. प्रेम पाटील एक काळ गाजवलाय. नक्कीच 10 ते 12 वर्षांपूर्वी जर पाहिलं गेलं तर हा संघ सातत्याने डोंबिवलीमध्ये यायचा आणि विदाउट कॉम्प्रो अप्रतिम खेळ करायचा आणि अनेक फायनल याच संघाने जिंकल्यात. बेतवड्याची स्पर्धा, दातिवलीची स्पर्धा, घारिवलीची स्पर्धा विदाउट कॉम्प्रो जिंकल्यात या संघाने. आणि तोच संघ आपण पाहू शकाल आणि तोच खेळाडू प्रेम पाटील असेल, विष्णू पाटील असतील, तेव्हा ते नक्कीच विद्यमान सरपंच देखील होते त्या गावचे आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम खेळ आपण नेहमीच पाहिला आहे श्री गणेश भरोडी या टीमच्या माध्यमातून. आणि तोच खेळाडू प्रमुख बॅट्समन असायचा प्रेम पाटील. षटकारांचा बेताज बादशाह ज्याला म्हटलं जायचं तोच प्रेम पाटील येतोय फलंदाजी करण्यासाठी. यावी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. विजयाच्या समीप आपण पाहू शकाल यावीस भरोडी संघाला. पुन्हा एकदा हुक करतायत, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. लेवल आहे, एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू आणि एका धावेची गरज. विकी स्पोर्ट्स कुकसे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे टॉससाठी. आणि क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. 6 चेंडू आणि एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. डीजे मास्टरला विनंती असेल गाणं समजेल असं लावा. आम्हाला देखील समजलं नाही परंतु डीजे मास्टरला समजलं असेल तर धन्यवाद. 6 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल हे गाणं नक्कीच आमचे समोरचे मित्र सोनू बांगर यांच्यासाठी होतं. 6 चेंडू आणि एका धावेची गरज. यावी चांगला चेंडू आहे. मनीष कोल्हेकर आहेत गोलंदाजी मार्कवरती. 5 चेंडू आणि कंपल्सरी एका धावेची गरज आहे. कंपल्सरी एक धाव ही बनवावीच लागेल कारण की नियम आहे कंपल्सरी चेसिंग. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल त्यामुळे कंपल्सरी एक धाव ही बनवावीच लागेल. यावी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी. पहिले 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज मनीष कोल्हेकर उर्फ पांड्या.
आता माझा फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक करतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सामना फिनिश. सामना जिंकलाय स्वर्गीय अनिकेत पाटील 11 श्री गणेश भरोडी या संघाने. भरोडी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल विकी स्पोर्ट्स कुकसे बबलू पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल इन ऍक्शन मध्ये असेल. आणि दुसऱ्या बाजूला विष्णू पाटील यांचा संघ असेल स्वर्गीय अनिकेत पाटील 11 श्री गणेश भरोडी. भिवंडी तालुक्यातील हे दोन नाम